नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। आपली लाडकी वाहिनी झी मराठी वाहिनीचा घराघरातला सोहळा म्हणजे झी अवॉर्ड मराठी नात्यांचा उत्सव सोहळा आपल्या भेटीला आला आहे आणि याच मालिकेतल्या याच वाहिनीमधल्या सारखा तिच्यासाठी मधील दोन गोड बहिणी आणि दोन अभिनेत्री माझ्यासोबत आहेत। किती कशा आहेत दोघी? आम्ही कमाल मज्जा करतोय आज, खूप एक्साइटेड आहोत एकदम। काय सांगाल, पहिला अवॉर्ड सोहळा झी मराठीवरचा तो आणि त्यामध्ये फक्त अवॉर्ड सोहळा नाही तर नामांकन भरभरून नामांकन आहेत। किती एक्साइटमेंट आहे, कशी तयारी झाली सगळी? सो जसं तुम्ही म्हणालात की हा पहिला अवॉर्ड फंक्शन आहे, पहिलं रेड कार्पेट आहे, सो खूप एक्साइटमेंट आहे, नर्वसनेस आहे, पण तरीसुद्धा खूप भारी वाटतं आहे। आणि ओव्हरऑल सगळे इथे कलाकार दिसत आहेत, सगळी झीची टीम आहे, सगळा अख्खा परिवार आहे झीचा, त्याच्यामुळे खरंच खूप भारी वाटतं। काय सांगशील, किती एक्साइटमेंट वाटतं? खूप मज्जा येते कारण आम्ही डे नाईट शूट करून रिहर्सलची तयारी, डान्स रिहर्सल आणि लगेच इथे, त्यामुळे खूप धावपळ होती। पण ना ती असतं ना एक ऊर्जा असते, या शोची एक ऊर्जा आहे, एक एनर्जी आहे सगळ्या वातावरणात, त्यामुळे ते सगळं ते थकवा आणि सगळं पळून गेला आहे। कधी एकदा 20 तारीख येते आणि कधी एकदा सगळं रेडी केलेलं आपण अंगावर परिधान करते असं झालं होतं, त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे प्रचंड। नाही, जसं मी तुम्हाला बोललो की आपल्याला नामांकनसुद्धा खूप भरभरून आहेत, किती पोटामध्ये गोळा आला, काय होईल, कसं होणार आहे वगैरे? ऑब्व्हियसली आता नामांकनात असं वाटतंच की मलाच अवॉर्ड मिळावा असं वाटतं। मलाच अवॉर्ड मिळावा असं वाटतं आणि आता बघू, म्हणजे क्रॉस फिंगर्स आहेत कारण पहिलंच नामांकन आणि सगळं छान झालं इथपर्यंत, सो अवॉर्ड मिळून ते पण सगळं एंड पण छान हवा असं वाटतंय, सो एक्साइटमेंट आहे। वा वा, काय सांगशील, किती भीती वाटते आणि काय होणार आहे, कसं होणार आहे वगैरे? फ्रँकली सांगू, मी म्हणजे अवॉर्ड्स नामांकन आहे वगैरे, आय एम रिअली व्हेरी हॅपी, पण ना त्याहीपेक्षा माझ्यासाठी असं आहे की मी फक्त ह्या गोष्टीकडे खूप पॉझिटिव्हली बघते आहे की अवॉर्ड मिळालं तर ऑफकोर्स म्हणजे आनंद होईलच, जसं मी बोलली तसं, पण तरीसुद्धा टीममधल्या कुणालाही अवॉर्ड्स मिळाले किंवा सिरियलला कशाहीसाठी अवॉर्ड्स मिळाले ना, तरी आय विल बी लाईक व्हेरी हॅपी। आणि ते जे एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते अवॉर्ड मिळाल्यानंतर, एक काम करण्याचा उत्साह अजून वाढतो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी त्याच्याकडे जास्त फोकस करते। म्हणजे आम्ही अशोक दादा आणि खुशबूताईसोबत सुद्धा मी गप्पा मारल्या, त्यांच्यासुद्धा हेच उत्तर होतं की अवॉर्ड कोणालाही मिळो, येणार आपल्या कुटुंबामध्ये आहे असं आहे, कारण की आमचं कुटुंब म्हणजे पूर्ण जी टीम आमची आहे ना ती अशी झाली आहे की फॅमिली आहे ही, म्हणजे आम्ही खरंच, म्हणजे मी माझ्या आईवडिलांपेक्षा खुशबूताई अशोक सरांसोबत जास्त बोलते सध्या, त्याच्यामुळे आमच्यासाठी इट्स लाईक आम्ही एकत्रच असतो आणि ही पूर्ण फॅमिली आहे। सो जसं आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला काही अवॉर्ड मिळालं किंवा काही झालं तर आपण जितके खुश होतो तितकंच मी त्यांच्यासाठी खुश होणार आहे। बरं, तुला प्रश्न विचारायला आवडेल की आता तुम्हाला दोघींना जोडी म्हणून सुद्धा नामांकन आहेत, बहिणीसुद्धा नामांकन आहेत, सहाय्यक अभिनेत्री म्हणून नामांकन आहेत, मैत्रिणीसुद्धा आहेत, कोकणामध्ये जाऊन लिंबू वगैरे काय ठेवला वगैरे आहेस का, तसं काही केलं आहेस का? खोतांसारखं ज्या पद्धतीने खोतांचं असतं तसं काय? पहिली गोष्ट तर असं आपण म्हणतो की लिंबू मिरची असं तू म्हणालास तसं अजिबात करायची गरज नाही लागली का, तर रसिक प्रेक्षकांमुळे, कारण ते इतकं भरभरून प्रेम करतात ना, त्यामुळे माका असं वाटतं ना की एवढ्यातच आम्ही भरून पावला, त्याची काय गरजच नाही लागली आमका करूची। नाही, खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघींसोबत गप्पा मारून। तुर्तास वेळेच्या अभावी मी इकडे थांबतोय, पण जाता ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या दोघींना। थँक्यू सो मच।